कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवेंद्र मडवी यांच्या वाढदिवसानिमित्त बाजार समितीचे संचालक व व्यापारी वर्गाच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी शेकापच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याची परंपरा असल्याचे सांगितले। त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र मडवी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे त्यांनी कौतुक केले। यावेळी देवेंद्र मडवी यांनी बाजार समितीतील सहकारी संचालक आणि व्यापारी वर्गाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराबद्दल आभार मानले। आगामी काळात बाजार समिती स्वच्छ नीटनेटकी राहण्यासाठी तसेच बाजार समितीच्या विकासासोबतच तिचे व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर देणार असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र मडवी यांनी व्यक्त केली। पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती आणि पनवेल महानगरपालिका शेतकरी कामगार पक्षाचे सहचिटणीस देवेंद्र मडवी यांचा आज वाढदिवस। मी आम्हा सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो। वाढदिवसाचं औचित्य साधत असताना आपल्या वाढदिवसाचा कार्यक्रम हा जनतेसाठी उपयुक्त असावा हा दंडक या ठिकाणी माननीय विवेकानंद पाटील साहेबांनी आम्हाला घालून दिलेला आहे आणि त्याच परंपरेत त्याच प्रथेनं शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, नेत्याचा, पदाधिकाऱ्याचा वाढदिवस आतापर्यंत आम्ही साजरा करत असतो। ती परंपरा या ठिकाणी देवेंद्र मडवी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत बाजार समितीचं संचालक मंडळ, बाजार समितीचे कर्मचारी, अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी पाळली, त्याबद्दल त्यांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। शेवटी आज आपण बघितलं तर संस्कार हे अतिशय महत्त्वाचे आहेत याची जाणीव या देशातल्या जनमानसाला व्हायला लागलेली आहे। विशेषतः तरुण तरुणी या बाबतीत आग्रही व्हायला लागलेले आहेत। त्याच्यामुळे या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षानं गेली 35 वर्ष हे संस्कार जपलेले आहेत। 35 पेक्षा 38 वर्ष हे संस्कार जपलेले आहेत। ते संस्कार आमची भावी पिढी देखील पुढे चालवेल हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला प्राप्त झाले। 40व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून हा पहिलाच माझा वाढदिवस आहे। माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी माझे नेते आदरणीय माजी आमदार बाळाराम दत्तात्रय पाटील साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि ज्येष्ठ चिटणीस नारायण शेठ घरत, पनवेल महापालिका चिटणीस नगरसेवक प्रकाशजी म्हात्रे, तालुका चिटणीस राजेशजी केडी, पनवेल महापालिकेचे गटनेते चेतनजी भगत, मनीषाताई, विलासजी फडके, उपसभापती सुनील सोनावले, संचालक मंडळ आणि खऱ्या अर्थानं काही दिवसांपूर्वी गणेश उत्सवाची मीटिंग ठेवली होती। गणेश उत्सवाला इथे जवळजवळ 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने एक आढावा बैठक ठेवली होती। तेव्हा येणाऱ्या वाढदिवसानिमित्त व्यापाऱ्यांनी, ते रमाकांत दादा असतील, हातमुडे असतील, या सगळ्यांनी अशी इच्छा व्यक्त केली का आपण रक्तदान शिबिर ठेवूया। तर त्या निमित्तानं त्यांचाच दिलेला शब्द बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी, संचालकांनी च्या माध्यमातून आज माझा वाढदिवस साजरा होत होते। खरं तर सभापती म्हणून जे काही काम करता येईल बाजार समितीच्या वाढीसाठी आणि बाजार समिती कशी नीटनेटकी राहता येईल त्या प्रयत्नानं हा वाढदिवस साजरा करण्यात मला आनंद होत आहे। सभापतीचा पदभार स्वीकारल्यानंतर आपण आयुक्तांची भेट घेतली आणि आपला बाजार समितीमध्ये रस्ते असतील त्याची दुरावस्था लक्षात घेऊन त्याला चांगल्या बनवण्याच्या दृष्टीनं सुरुवात झाली। कशा प्रकारे पाहता आपण पदभार घेतल्यानंतर? पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेशजी चितले साहेब यांची आम्ही संचालक मंडळ माजी सभापती आम्ही भेट घेतली। साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांनी त्यांना फोनही केला होता का आजूबाजूचे रस्ते, दोन्ही साईडचे गटर आणि स्वच्छता या सगळ्या गोष्टींकडं महापालिकेचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आयुक्तांची भेट घेतली। आणि आपण आता तुम्ही आल्या असं तुम्ही बघितलं असेल का गटर आणि गटराची झाकणं महापालिकेच्या माध्यमातून बसवण्यात आली आहेत आणि त्यांनी आम्हाला हे दिलेलं आहे, शब्द दिलेला आहे का येत्या थोड्या दिवसात 15-20 दिवसानंतर पावसाचा जोर कमी झाला का एस्टिमेट बनवून दोन्ही रस्ते
कॉन्क्रीट करण्यात येतील असा आयुक्त साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. व्यापारी वर्गाच्या माध्यमातून आज हे रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. व्यापारीच या ठिकाणी रक्तदान करतात हे मला म्हणजे माहिती मिळाली. ज्या वेळेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद यांनी स्वीकारलेलं आहे, मला वाटतं एक महिना त्यांच्या कालावधीला म्हणजे त्यांच्या या कारकिर्दीला पूर्ण होत आहे. तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता? फार त्यांनी जे त्यांनी हा उत्साह केलाय फार मोठा आहे. त्यांनी आल्यावर स्वच्छता मोहीम आणि आमच्या हातगाडीवाल्यांसाठी त्यांनी जी लावण्याची पद्धत त्यांनी केलेली आहे एकदम फार सुंदर केली आहे आणि आम्हाला त्यांनी भरपूर सांभाळून घेतलेलं आहे. त्याबद्दल साहेबांचे आम्ही फार ऋणी आहोत. काय नेमकं काय कामं केली तुम्हाला सांगता येईल? त्यांनी गटारवरती आता साफ स्वच्छता मोहीम त्यांनी फार तातडीने सुरू केली आहे आणि ती एवढी चांगली केली आहे का खरंच मार्केटला येणारे लोक आज तोंडावर रुमाल लावून नाही येत, मस्त येतात. गाड्या गटारावरच आणि लावणार, गाड्या गटारच लावणार आम्ही हे आहेतच. साहेबांनी खरंच आमच्यासाठी फार नाही त्यांनी सांगितलं आम्हाला त्या गटारच्या वरती गाड्या लावायच्यात आणि मध्ये लावायच्याच नाहीयेत. त्यांनी फार आम्हाला एकदम आखणी फार चांगली करून दिली आहे.